नमस्कार विद्यार्थ्यांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण सामान्य विज्ञान या विषयाची सिरीज, ज्यामध्ये पहिला घटक जीवशास्त्र, एमपीएससी म्हणजेच राज्यसेवा, PSISTA-ASO म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा, या दोन्ही परीक्षांसाठी सोबत गट क एक्साइज PSI याच्यासाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने पाहणार आहोत. त्याचं कारण असं, सर्वांनी मार्केटमधून ज्यावेळेस पुस्तक आणलं होतं, या पुस्तकावरती लिहिलेलं होतं पहा, UPSC, MPSC, PSISTA-ASO सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. जो टॉपिक आहे तो सर्वांसाठी उपयुक्त आहे, परंतु ज्यावेळेस आपण राज्यसेवेची तयारी करतो त्यावेळेस तो कसा उपयुक्त आहे किंवा कोणत्या टॉपिक वरती आपल्याला विशेष भर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर PSISTA-ASO साठी कोणत्या टॉपिक वरती, कोणत्या घटकावरती विशेष, त्याच टॉपिक मधल्या कोणत्या घटकावरती विशेष भर देणं अपेक्षित आहे या दृष्टीने. कारण जसं आपण पाहतोय की 2017 पासून 2021 पर्यंत झालेल्या ज्या सगळ्या राज्यसेवेच्या परीक्षा असतील किंवा संयुक्त पूर्व परीक्षा असतील, या सगळ्या पूर्व परीक्षांमध्ये जीवशास्त्र या विषयामध्ये एखादा टॉपिक घेतल्यानंतर त्या टॉपिक वरती राज्यसेवेने काय विचारलेले आहे, PSISTA-ASO ने काय विचारले, त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग फर्स्ट टाइप ऑफ बायोलॉजी, ज्याला आपण बायो या शब्दाचा अर्थ सगळ्यांना लक्षात आला पाहिजे पहा, आणि लॉजी या शब्दाचा अर्थ सगळ्यांना लक्षात आला पाहिजे पहा. पण हा जे काही जीवशास्त्र आहे, या जीवशास्त्राच्या संदर्भात आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. जीवशास्त्राच्या संदर्भात जे काही डिटेल आपल्याला अपेक्षित आहे त्याच्या संदर्भात बायो म्हणजे जीव आणि लॉजी म्हणजे स्टडी, डिस्कस असा शब्द प्रयोग करतो म्हणजे अभ्यास असं म्हणतो आपण. जीवांचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे जीवशास्त्र. त्याच्यामध्ये आपण उत्पत्ती आणि विकास याच्याबद्दल बोलणार. जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात आपली चर्चा असणार आहे. ठीक आहे, चला मग जीवशास्त्र, उत्पत्ती आणि विकास या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, 4.5 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असावी असा शब्दप्रयोग शास्त्रज्ञांनी केला. 1.5 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती सजीव सृष्टी आली असावी असंही शास्त्रज्ञ म्हणतात. ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती होत होती त्यावेळेस पृथ्वीची निर्मिती होताना किंवा जीवांची निर्मिती होताना रसायन हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. रसायन शास्त्राला जीवशास्त्राचा आत्मा असं संबोधलं जातं. मग अत्यंत लहान असे सूक्ष्म घटक म्हणजे एलिमेंट्स जे आहेत, हे एलिमेंट्स ज्यांची घनता जास्त होती, त्याच्यामध्ये एक सांगेल तुम्हाला की निकेल आणि दुसरा म्हणजे फेरस. या निफेपासून पृथ्वीचा अंतर्गत गाभा तयार झाला आणि त्याच्यानंतर हळूहळू कमी घनता असणारी मूलद्रव्ये ओव्हरलॅप होत गेली आणि त्याच्यानंतर मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांच्या संयोगातून पाण्याची निर्मिती झाली. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून कशी निर्मिती झाली, पाण्याची. आणि या पाण्यामधून पहिली एक पेशी जी आहे ती तयार झाली. पाण्यामध्येच पहिली एक पेशी तयार झाली. मग या पाण्यामध्ये भूखंडाची निर्मिती झालेली, पाण्यामधूनच काय झालेली, भूखंडाची निर्मिती झालेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा पूर्वी दक्षिणेकडचा भाग होता, तो हळूहळू उत्तरेकडे सरकलेला आपल्याला दिसतोय पा. आता उत्तर गोलार्धात आलेला दिसतोय पा. मग H2O म्हणजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये पहिला जीव तयार झाला. याच्यामध्ये तो जो होता तो कुठला होता, आदिजीव असा शब्दप्रयोग आपण केलेला होता पा. म्हणजेच युकॅरियोटिक आहे का प्रोकॅरियोटिक आहे. म्हणजे आपल्याला युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक बद्दलचा प्रश्न जो आहे तो या वर्षीच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारला होता. पण जीवशास्त्र, उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात एमपीएससी ला लक्षात ठेवायचं, एमपीएससी ला दरवर्षी 2 प्रश्न असतात. संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, कंबाईन ज्याला आपण म्हणतो गट ब आणि गट क जे आहे, तर या दोघांसाठी आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे लक्षात आलं पाहिजे की हा टॉपिक जो आहे विशेष करून जास्तीत जास्त राज्यसेवा फोकस करतोय. त्याच्यामध्येही लक्षात आलं पाहिजे की राज्यसेवेचा जो भर आहे तो नेमका कशावरती आहे. मग इथं जर आपण पाहिलं की जीवशास्त्र, उत्पत्ती आणि विकासाच्या या क्रमामध्ये आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, जसा युकॅरियोटिक वरती या वर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच पद्धतीने प्रोकॅरियोटिक बद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हिस्टोन या प्रथिनाच्या संदर्भातला विचारला गेलेला प्रश्न कशा पद्धतीने, म्हणजे या पृथ्वी तलावरती येणारा एकटा जीव जो आहे तो पहिला एकटा आला, त्यानंतर हळूहळू जोडी झाली, नंतर मग समूह केला, नंतर मग वसाहती केलेल्या. हे लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने हळूवार डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार आपल्याला हाही प्रश्न विचारला आहे राज्यसेवेने. उद्या उत्क्रांतवादाच्या संदर्भात कोणी भाष्य केलेलं तर डार्विनने. डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे मानवाची निर्मिती माकडापासून झाली, परंतु नवडार्विनवाद किंवा बाकी नवीन शास्त्रज्ञ जे आहेत ते काय सांगतात की डार्विनच्या मतानुसार जर मानवाची निर्मिती माकडापासून झाली असेल तर
आजची सगळी माकडं माणसं व्हायला पाहिजे होती, किंवा मग माणसं तरी माकडं झाली पाहिजे होती. कधी कधी उपमा मिळते तो विषय वेगळा, परंतु आपल्याला तिथे लक्षात आलं पाहिजे बा. मग डार्विन आणि बॅलेन्सची जी काही थेअरी होती त्याच संदर्भातली त्या थेअरीच्या बद्दलचा प्रश्न. मग बॅलेन्सने थोडस बाजूला म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून डार्विनिझम हा ग्रंथाला सपोर्ट केलेला आहे बा. मग ही गोष्ट जी आहे ना ही खूप महत्वाची आहे आणि ती आपल्यासाठी माहित असणं गरजेचं आहे. एक एक कंटेंट जो आहे तो कंटेंट अत्यंत महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा असणारा कंटेंट जो आहे तो आपल्याला सगळ्यांना सांगता आला पाहिजे बा. जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. काय प्रश्न असू शकतात आता या ठिकाणी सुद्धा काय दिसतंय आपल्याला, जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात भूखंड. मग या भूखंडावरती प्रथम येणारा प्राणी कोणता आहे, मग तो म्हणजे जो काही सस्तन प्राणी उभयचर आहे का, सरीसृप आहे का, त्याच्यानंतर मग पक्षी वर्ग आहे का, नेमका कुठला आहे तर तो उभयचर. आताच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेला होता बा, उभयचर प्राण्यांच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला. मग त्याच्या अगोदर 2017च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला हा जो कालखंड आहे म्हणजे पृथ्वीवरून काय भूखंडाची निर्मिती झालेली तो कालखंड क्रिटेशियस कालखंड. या ठिकाणी डायनोसॉरची निर्मिती झाली. विधान अ आणि विधान ब स्वरूपातला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेला होता. म्हणजे जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने आहेत आणि त्याच्यावरती आतापर्यंत आपल्याला काय प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न जे आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग इथे आपल्याला जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात बायोलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहे, उत्पत्ती जी आहे, इव्होल्युशन जे आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आणि विकासाच्या बद्दलचा प्रश्न. राज्यसेवा आपल्याला किती मार्क्सला घेऊन येते तर 2 मार्क्सला, आणि संयुक्त पूर्व परीक्षा किती मार्क्सला घेऊन येते तर ती 1 मार्क्सला घेऊन येते. पण कशा पद्धतीने राज्यसेवेवरती फोकस झाला पाहिजे तो आपण पाहणं गरजेचं आहे. बघूया आपण जीवशास्त्र विकासाची जी प्रमाणके आहेत या विकासाच्या प्रमाणकांवरती आपल्याला प्रश्न कुठे विचारले जातात तर ते कंबाईनला विचारले जातात, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेला. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जो आहे, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जो आहे आणि गट क जे आहे या दोघांनाही या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो. म्हणजे सजीवांच्या आकाराच्या संदर्भातला प्रश्न. सजीवांचे वेगवेगळ्या सजीवांचे आकार समान दिसतात, परंतु त्यांचं कार्य जे आहे ते समान आहे का, भिन्न आहे. मग अशा पद्धतीने जे काय प्रश्न आहेत त्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला पुढे विचारले जातात. तर संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क ज्या ठिकाणी प्रश्न विचारले मग त्या संदर्भात इव्हिडन्सेस जे आहेत, सपोर्ट इव्हिडन्सेस आहेत जे सपोर्ट लाईफच्या संदर्भात सपोर्ट करतात या सजीवांच्या आकाराच्या संदर्भात. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे बा अवयवांमध्ये, त्याच्यामध्ये पहिलं आकारांमध्ये जे आहे ते अवयवांमध्ये जी समानता आहे या समान अवयवांमध्ये पहा या सर्व म्हणजे ह्युमन आहे, मानवाचा हात आहे हा, त्यानंतर हा मानवाचा हात, त्यानंतर घोड्याचा पाय आहे पहा, त्यानंतर बर्डचा पर आहे आणि परत वटवाघूळ जे आहे त्याच्या संदर्भात म्हणजे त्याचा पंख आहे. इथं सगळ्या अवयवांमध्ये काय दिसते, समानता दिसते, परंतु त्यांच्या कार्यामध्ये मात्र काय भिन्नता आहे. अवयवांमध्ये समानता, कार्यामध्ये भिन्नता. अशा पद्धतीचे जे काय प्रश्न आपल्याला विचारले जातात हे प्रश्न आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजे. मग ते कोणते आहेत, खालीलपैकी कोणते, कोणाकोणाचे आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे, तो त्या पद्धतीने करावा लागेल. त्यानंतर समवृत्ती अंगके, जी अंगके आहेत समवृत्ती, वृत्ती म्हणजे काय करण्याची, कार्यामध्ये समानता म्हणजे स्ट्रक्चर मध्ये काय भिन्नता आहे, कार्यामध्ये समानता. म्हणजे या वटवाघळाचे जे काही पंख आहे त्याचं कार्यासारखं आहे, हवेत उड्डाण करणं, पण स्ट्रक्चर त्याचं वेगळं आहे. मधमाशाचं कार्य समान आहे परंतु हवे म्हणजे उड्डाण करणं वेगळं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. कार्यामध्ये समानता, अवयवांमध्ये भिन्नता, अशा पद्धती समवृत्ती अंगके आणि त्यांच्या संदर्भातला एखादा दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 2 जीवांमधील कडी जे आहे तर या 2 जीवांमधील कडीच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला ऑलरेडी विचारलेला आहे, मागचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. एक पक्षी आर्किओप्टेरिक्स जो सरीसृप म्हणजे सरपटणारे जे आहेत सरीसृप जे आहेत ते आणि पक्षी वर्ग जे आहेत ते या दोघांना जोडणारा आहे. सरीसृप आणि पक्षी वर्ग या दोघांना जोडणारा जो आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तो कुठला आहे तर तो आर्किओप्टेरिक्स नावाचा पक्षी आहे. कुठला पक्षी आहे तो आर्किओप्टेरिक्स. लक्षात ठेवायचं बा, आर्किओप्टेरिक्स नावाचा जो पक्षी आहे याच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुन्हा तयारी करत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांवरती काय केलेले फोकस केलेला आहे आणि तोच फोकस आपण काय केला पाहिजे, कायम ठेवला पाहिजे. कशा पद्धतीने आपल्यापर्यंत प्रश्न आलेले 2 जीवांमधील कडीच्या बद्दलचा आलेला प्रश्न, कनेक्टिंग लिंक जे म्हणतोय. मग याच वर्षी आपल्याला कंबाईनला कनेक्टिंग लिंक जो आहे तो प्लॅटिपस बद्दलचा
प्रश्न विचारलेला. डगबिल प्लॅटिपस जो आहे तो, आणि याच्याबद्दलचा प्रश्न. पेरिपॅटस जो आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न, पेरिपॅटस. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले गेले. त्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर आपल्याला 100% जे काही मार्क्स मिळणं गरजेचं आहे, तर ते मार्क्स आपल्याला मिळतील. ओके. त्याच्यानंतर बघा, भ्रूणी अवस्थेचा विकास जो आहे तो भ्रूणी अवस्थेच्या विकासाच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे अनेक प्राण्यांचे भ्रूण जे आहेत ते समान दिसतात. मासा असेल, डुक्कर असेल, मानव असेल, घोडा असेल, उंट असेल, पण अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या भ्रूणांचा आकार जो आहे तो सारखेच दिसतात पहा. मग त्याचा विकास, एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट कशी होते ते पाहणं खूप गरजेचं आहे, आणि ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणून त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो बा. त्यानंतर जीवाश्म प्रमाण जे आहे, फॉसिल जे आहे, जीवाश्म जे आहे, या जीवाश्मांबद्दलचा एखादा प्रश्न. म्हणजे आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, दक्षिण आफ्रिकेमध्ये मागे जे उत्खनन झालं होतं, या उत्खननामध्ये काही दात सापडले होते. काही दात महिलांचे होते, काही दात पुरुषांचे होते. शास्त्रज्ञांना असं वाटलं होतं की जे गुहेत सापडलेले दात आहेत ते फिमेलचे आहेत, आणि जे जंगलात सापडलेले दात आहेत ते मेलचे आहेत. परंतु संशोधन केल्यानंतर एक लक्षात आलं की गुहेत सापडलेले दात हे मेलचे होते आणि जंगलात सापडलेले दात हे फिमेलचे होते. म्हणजेच त्यावेळेची जी पद्धती होती ती मातृसत्ताक पद्धती होती, माता सत्तेमध्ये होती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने विज्ञान हा शोध जो आहे तो सुसंवाद आहे, अनोळखी सुसंवाद आहे. ज्ञानासोबतचा अनोळखी सुसंवाद आहे, त्याला आपण विज्ञान असं म्हणतो, आणि तो आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करतो. मागे आपल्याला उस्मानाबाद या ठिकाणी अनेक ठिकाणी उत्खनन झालं, हडप्पा मोहेंजोदडोचं उत्खनन झालं. उत्खननावरून हे लक्षात येतं की कशा पद्धतीने तिथे संस्कृती होती, समाज कशा पद्धतीने होता, आणि त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी. मग ही जे काही प्राणी आहेत, जसं मी तुम्हाला दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये, दक्षिण अमेरिका आहे आणि दक्षिण आफ्रिका आहे, इथे सापडलेले जे काय, म्हणजे हे पूर्वी एकच होतं पहा. वेगनरचा जो काही सिद्धांत आहे, ज्योग्राफी आणि सायन्स बऱ्यापैकी या ठिकाणी मॅच होतं पहा. मग या ठिकाणी सापडलेले माशाचे अवशेष, या ठिकाणी सापडलेले माशाचे अवशेष समान होते. या ठिकाणी सापडलेले दगडाचे अवशेष, या ठिकाणी सापडलेले दगडाचे अवशेष सारखेच आहे. म्हणजे हे दोन्ही प्रांत जे आहेत ते एकच होते. हळूहळू भूखंड वळणाचं म्हणजे प्लेट टेक्टोनिक्स मुळे हे सगळं काय झालेलं आहे, विभागलं गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मग जीवाश्म प्रमाणांच्या अनुषंगाने आपल्याला एखादा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, म्हणजे या ठिकाणी जीवशास्त्र विकासाची प्रमाणके जी आहे, या 4 प्रमाणकांबद्दलचे सलग 2-3 वर्ष प्रश्न विचारतील, किंवा एखादच वर्ष विचारतील, किंवा दुसऱ्या वर्षी नाही विचारणार. पण इथे काय होणार आहे, त्याचबरोबर दुसरा एक घटक आहे की जो PSI STI ASO च्या कंबाईनला वर्गीकरणाच्या संदर्भातला विचारला जातो. मग वर्गीकरणामध्ये पण विशेष पुढे विचारला जातो तो म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा बद्दल, सृष्टी मोनिरा बद्दल, त्याच्यानंतर सृष्टी प्रोटिस्टा बद्दल, आणि सृष्टी कवक जे आहे ना त्याच्याबद्दल. या तिघांच्या बद्दल आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे 3 घटक आहेत. वर्गीकरण, सुनियोजित पद्धतीने केलेली मांडणी किंवा विभागणी, ज्याला आपण वर्गीकरणाचा शब्द प्रयोग करतो. सुनियोजित पद्धतीने केलेली मांडणी किंवा विभागणी, ज्याला शब्दप्रयोग काय केला जातो, वर्गीकरण. मग वर्गीकरणामध्ये सर्वोच्च काय आहे तर तो किंगडम आहे, म्हणजे सृष्टी आहे. सर्वोच्च काय आहे तर ते सृष्टी आहे, किंगडम आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि शेवटचं काय आहे तर ते जाती आहे. ओके. मग त्याच्यामध्ये सुद्धा याला प्रजाती असं म्हटलं जातं. मग प्रजाती नामाला प्रथम नाव असा शब्द प्रयोग केला जातो, याला आपण द्वितीय नाव असा शब्द प्रयोग करतो. म्हणजेच द्विनाम पद्धतीची मांडलेली आहे कार्ल वॉन लिनी या स्वीडिश शास्त्रज्ञाने, त्यांच्या संदर्भातला प्रश्न. मग जीनस हा, जी हा इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या अक्षरामध्ये, यस हा इंग्रजी भाषेमध्ये लहान अक्षरामध्ये असतो बा. अशा पद्धतीचा राज्यसेचा प्रश्न विधानात्मक स्वरूप, अविधान आणि ब विधान, सत्य आहे नाही, अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आणि विचारला पण आहे. मग तो लॅटिन मध्ये आहे, अंडरलाईन, टेक्निकल तंत्रज्ञान जर पुढे दिसत असेल, विज्ञान तंत्रज्ञान, तंत्रज्ञान जे आहे ते या ठिकाणी दिसतं पहा, की बोल्ड आहे का, इटॅलिक्स आहे, तिरके आहेत, म्हणजे नेमकं काय. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे बाकी मग इथं फॅमिली विचारलं जाईल, ऑर्डर विचारलं जाईल, क्लास विचारलं जाईल, फायदा विचारलं जाईल. वर्गीकरणाच्या संदर्भात म्हणजे मी वनस्पतीचं वर्गीकरण आणि प्राण्याचं वर्गीकरण अजिबात म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मला काय सांगायचं तुम्हाला, सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवक यांच्या संदर्भातलं जे वर्गीकरण आहे तेच. मग द्विनाम पद्धतीच्या संदर्भात जे वर्गीकरण सांगितलं गेलं होतं, कुणी सांगितलंय, कार्ल वॉन लिनी, कार्लस लिनियस यांनी जे सांगितलेले, कार्लस लिनियस
यांनी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल द्विनाम पद्धती, पण त्यांनी ती द्विनाम पद्धती मांडली होती. त्याच्यामध्ये मात्र काय होते, वनस्पती एक होतं आणि दुसरं काय होतं तर प्राणी होतं. आणि आर्यच विटाकरने मांडलेली जी पंचसृष्टी होती तर ती ही दोन्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे बा. पंचसृष्टी जी कुणी मांडली होती बा, आर्यच विटाकरने, त्याच्याबद्दल बोलू आपण, हरकत नाही. पण सृष्टी मोनेराच्या संदर्भात हे अधिजीव आहेत कशा पद्धतीने आलेले आहेत. त्याच्यानंतर सृष्टी प्रोटिस्टाच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला आलेले आहेत. सृष्टी प्रोटिस्टामध्ये प्रोटोझोआ आहे, तर प्रोटोझोआ बद्दल अमिबाचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत, अमिबा. त्याच्यानंतर पॅरामेशियम बद्दलचे प्रश्न आलेले आहेत, प्लाझ्मोडियम बद्दलचे प्रश्न आलेले. मग अमिबाच्या संदर्भातला प्रश्न काय, तो एक पेशीय आहे. बघा ना, आत्ताच राज्य आपल्या कंबाईनला आलेला प्रश्न जो होता तो काय होता, अमिबा एक पेशीय आहे. हालचाल छद्मपादांच्या सहाय्याने करतो का, त्याला पोर्स आहेत का, पोरीफेरा म्हणजे छिद्र आहेत का, तर तो तिथं बसत नव्हता, म्हणजे तो वेगळा होता पहा. त्याच्या अगोदरचा प्रश्न जो होता तो कसा विचारला होता कंबाईनला, की अमिबाला नवीन पिढी तयार करण्यासाठी म्हणजे प्रजननासाठी किती जनक पेशींची आवश्यकता असते, तर एका जनक पेशीची आवश्यकता असते. म्हणजे सध्या 2 वर्षात सलग 20 आणि 21 ला सृष्टी प्रोटिस्टा मधला अमिबा या हा जो काय हे जे काय उदाहरण आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आलाय. आणि गट कला सिलेंड्राटामध्ये ओबेलिया जो आहे तो विचारला गेलेला आहे. मग हे लक्षात आलं. त्याच्या अगोदर आपल्याला 18 आणि 19 ला काय प्रश्न विचारले होते, तर आपल्याला प्लॅटी हेल्मिन्थिस बद्दलचा प्रश्न विचारला होता. प्लॅटी हेल्मिन्थिसची जी काही उदाहरणं आहेत आणि त्याची उपनावं जी आहेत ती आणि त्याच्या वैशिष्ट्यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता. म्हणजे तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने, म्हणजे या ठिकाणी काय, मग सृष्टी मोनेरावरती प्रश्न येऊ शकतो का, याच्यानंतर सृष्टी कवकांवरती प्रश्न येऊ शकतो का. कवकांबद्दल आपल्याला त्याच्या अगोदर प्रश्न विचारला होता 16 ला, पिन मोड्स, ब्लॅक मोड्स याच्या संदर्भातला. म्हणजे जो आपला PSI STI SO च्या संयुक्त पूर्व परीक्षेचा एरिया आहे तो एरिया आपण डिफाईन करणं गरजेचं आहे, की कुठे प्रश्न विचारले जातात. जीवशास्त्राच्या अनुषंगाने हे प्रश्न कुठे आहेत ते आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. वर्गीकरणाच्या संदर्भातले जे काही घटक आहेत ते वर्गीकरण तर आहेच आहे, बरोबर आहे. परंतु वर्गीकरण खरं आपल्याला कमायचं नाही. मी एकाच टॉपिक मध्ये जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाचा हा भाग म्हणून सांगते. वर्गीकरण जे वनस्पतीचं वर्गीकरण स्पेशल आहे, प्राण्यांचं वर्गीकरण स्पेशल आहे, त्याच्याबद्दल बोलत नाही. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर वनस्पतीच्या वर्गीकरणावरती फिक्स एक प्रश्न कंबाईनला असतो, प्राण्यांच्या वर्गीकरणावरती फिक्स 2 प्रश्न असतात. म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर हा एक प्रश्न, हा एक प्रश्न 2 आणि हे 2 4. तसे जीवशास्त्र 6 पैकी 4 या 2च घटकांमध्ये आहे. आणि राहिलेले जे सिस्टम आहेत सगळ्या ज्या निमपान पुस्तक भरवतात त्या फक्त 2 मार्क्सला विचारलं जातात. मग हे लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा पुढे बघूया आपण द्विनाम पद्धती नेमकी कशी केली होती बा. जीवशास्त्राची वैज्ञानिक नामकरण पद्धती म्हणजे वर्गीकरण करताना त्याचा आधार काय घेतला होता, नामकरण करताना काय केलं होतं, त्या नामाबद्दलचे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. बायनॉमियल नॉमेनक्लेचर जे आहे ते एक कॉमन नाव आहे आणि त्याचं दुसरं सायंटिफिक नेम आहे. मग जर आपल्याला कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम विचारले जातात तर सगळं करणं गरजेचं आहे. जे जे विचारले ते ठाऊक असलंच पाहिजे, परंतु जे विचारलं नाही ते पण आपण करून ठेवलं पाहिजे. कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने आपली काय झाली पाहिजे, तयारी झाली पाहिजे. मग टायगर हे कॉमन नाव आहे. त्याच्यानंतर त्याचं सायंटिफिक नेम काय, पॅन्थेरा टायग्रिस. जे आत्ताच्या गटच्या कंबाईनला आपल्याला विचारलं होतं त्यातला पॅन्थेरा हा जीनस आहे आणि टायग्रिस हा काय स्पेसिस आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपल्याला इतर जे प्राणी असतील, पक्षी असतील, आता बेडू, राना टायग्रिना. मग राना काय आहे, त्याचा जीनस आहे, स्पेसिस काय आहे तर टायग्रिना आहे, हे लक्षात आलं पाहिजे बा. त्याच्यानंतर आपला काय गुलाब जो आहे, रोज जो आहे, रोजा जीनस आहे आणि इंडिका काय तर स्पेसिस आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आधुनिक मानवाला आपण होमोसेपियन असं म्हणतो, होमो आणि सेपियन, आलं लक्षात. मग अशा पद्धतीने वाटाण्याच्या संदर्भात पिसियम सटायवम असा शब्द प्रयोग आहे. म्हणजे डेफिनेशन ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर, पण नॉमेनक्लेचर मध्ये जीनस आणि स्पेसिसच्या संदर्भातला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या प्रश्नांवरती फोकस करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा डाटा आपल्याला विचारला गेले, जोड्या लावा फॉर्म मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचं साधं नाव आपल्याला दिलं, बेडूक जे आहे साधं नाव दिलं, त्याचं वैज्ञानिक नाव. गुलाब हे साधं नाव दिलं तुम्हाला, याचं नाव. आधुनिक मानव साधं नाव. वटाणा सामान्य नाव जे आहे ते दिलं आणि मग वैज्ञानिक नाव विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे. द्विनाम पद्धती, या द्विनाम पद्धतीच्या संदर्भात जे भाष्य केलं होतं ते कुणी केलं होतं, मी आता सांगितलं बा, कार्लस लिनियस यांनी केलं होतं. कार्लस लिनियस, लक्षात ठेवायचं बा. कार्ल व्हॉन लिनी असा शब्दप्रयोग आपण करतो बा. 1743 ते 1778 हा त्यांचा कालखंड. 1743 ला त्यांनी हे केलं होतं बा. त्यांचा कालखंड 1707 ते 1778 पर्यंत आहे आणि 1743 मध्ये वर्गीकरण त्यांनी केलं होतं.
त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यानंतरची जी काय त्रिसृष्टी आली हे केले मांडलेली, नंतर चतुर्थ सृष्टी आली, त्रिमध्ये कोण ऍड झालं, चतुर्थ मध्ये कोण ऍड झालं, आणि नंतर मग आली ती म्हणजे पंचसृष्टी. आणि या पंचसृष्टीची मांडणी कुणी केली होती बा, आर एच विटाकर यांनी केली होती. कुणी केली होती बा, आर एच विटाकर. आणि या आर एच विटाकरने मांडलेली जी पंचसृष्टी आहे त्याच्याबद्दलचा आपल्याला प्रश्न कम्बाईच्या म्हणजे मागच्या पूर्व परीक्षेला विचारला होता. मग त्याच्यामध्ये पहिली सृष्टी मोनेरा, दुसरी सृष्टी प्रोटिस्टा, तिसरी कवक, चौथी वनस्पती आणि नंतर प्राणी. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तेच प्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे. बघा, आपली जी काही कोर अकॅडमी आहे, कोर अकॅडमीचा आपला युट्यूब चॅनल आहे, त्यानंतर फेसबुक पेज आहे, टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही सर्वांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अशीच एक एक सिरीज जी आहे सामान्य विज्ञानाची ती पूर्ण होईल, भूगोलाची आहे, त्यानंतर इकॉनॉमीची आहे, अशा वेगवेगळ्या सिरीज ज्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.